आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील माहूरगडाचे ठाण असलेल्या रेणुका माता मंदिराचा विकास होऊन मोठा कायापालट होत आहे। भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटी रुपये निधी दिला। या 5 कोटी रुपये निधीचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन व बेलगावातील विविध विकास कामांचे 12 कोटी रुपयांचे उद्घाटन माजी मंत्री सुरेश धस यांच्या शुभ हस्ते रेणुका माता मंदिर परिसरात संपन्न झालं। यावेळी माजी मंत्री सुरेश धस यांनी रेणुका माता देवीचे आशीर्वाद घेतले व या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे। यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की आपण भविष्यात रेणुका माता देवीचा विकास करू व मोठे पर्यटक स्थळ बनवणार आहोत असं सांगितलंय। तसेच बेलगावचे भाचे प्रवीण वारे यांनी पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी माजी मंत्री सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले आहेत। यावेळी प्रवीण वारे यांनी सांगितले की मी भविष्यात आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व माजी मंत्री सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। यावेळी बेलगावमधील ग्रामस्थांनी माजी मंत्री सुरेश धस यांनी खूप निधी मंजूर करून दिल्याबद्दल आम्ही माजी मंत्री सुरेश धस यांनाच आमदार करणार आहोत अशा भावना व्यक्त केल्या। चला तर मग पाहू काय बोलतात ग्रामस्थ अण्णांबद्दल। या ठिकाणी माननीय माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते रेणुका माता देवस्थान बेलगाव या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी त्यांनी दिला आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आलेला आहे। तर तो शासनाचा GR असा आहे, प्रथमतः 5 कोटी देवस्थानाला भेटतात, तर 25 कोटी रुपये या ठिकाणी निधी आणता येतो शासनाकडून राज्यस्तरावर। तर हा GR गावाच्या नावाने सेपरेट निघाला, त्याबद्दल प्रथमतः सर्व ग्रामस्थांच्या वतीने धस अण्णांचे जाहीर असे आभार मानतो। या ठिकाणी 1-2 रुपयाचे चॉकलेट जरी लहान मुलाला द्यायचं म्हणलं घरच्यांना 10 वेळेस घराचा कुटुंबातला कुटुंबप्रमुख विचार करतो। पण अण्णांनी 12 कोटी रुपये या ठिकाणी बेलगावला दिले, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी असं स्वागत करतो। आणि अजून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुद्धा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे आपण दाखल केलेला आहे। आणि अण्णांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रेणुका माता देवस्थानाची जी कमान आहे रामा 70 ते देसूर या ठिकाणी तो रस्ता आहे 5 किलोमीटरचा, तो रस्ता पण या ठिकाणी त्या ठिकाणी 7 कोटी रुपये या ठिकाणी तो निधी मागणी शासनाकडे केलेली आहे। त्याचबरोबर अण्णांनी सांगितलं की बेलगाव रामा 70 मांडवा बेलगाव हा रस्ता आहे, त्याला 3 कोटी रुपये दिले होते, पण त्या ठिकाणी पुलाचा आणि जास्त रस्ता कमी पडला आणि तो राहिलेला उर्वरित निधी आहे 3 कोटी रुपयांचा अण्णांच्या पत्रानेच या ठिकाणी त्याची मागणी केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता कशामुळे मंजूर झाला नाही, महिलांसाठी जी आहे लाडकी बहीण योजना त्याच्याकडे शासनाने पैसे वळवले, त्याच्यामुळे निधी या ठिकाणी मंजूर करता आला नाही। तर अण्णांनी सांगितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून भेटणार आहे व या ठिकाणी बेलगावला घवघवीत असा निधी भरीव स्वरूपात निधी आपल्या बेलगाव ग्रामस्थांना भेटणार आहे व देवीचा पण या ठिकाणी खूप असं मोठं पर्यटन आणि बाहेरून लोक येतील अशा पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व राजकीय मतभेद सगळे दूर ठेवून रेणुका माते चरणी इथं सुजलम सुफलम आमच्या देवीचं ठिकाण आहे, कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल आम्ही सर्व गावकरी मंडळी त्यामध्ये सहभाग घेणार आहोत। आणि देवीचा मंदिराचा परिसर या ठिकाणी खरंच आम्ही खूप असा छान पद्धतीचा करणार आहे। निसर्गाची देणगीसुद्धा आम्हाला इतकी छान भेटली आहे, देवीचं मंदिर असं खूप उंच टेकडीवर असं वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी विकास करताना सुद्धा खूप आनंदाचं आम्हाला या ठिकाणी काम करावं असं खूप असं भरून येतं। आणि देवीच्या काम करताना आमच्या बेलगावची ज्योत सोहळा जवळजवळ हे 16 वर्ष होतं, 16 वर्ष झालं। आमचे मामा पण या ठिकाणी ते नाहीत, खूप मोठा सहभाग घ्यायचे, चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचे। दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाली, ते या ठिकाणी कार्यक्रमात नाहीत, त्यांची खंत आम्हाला गावकऱ्यांना नेहमी भासते। तरी सर्व गावकऱ्यांना मी पुनश्च आभार मानतो। हा कार्यक्रम सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सुरेश अण्णा धस मित्रपरिवाराच्या तर्फे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करतो। आणि येणाऱ्या विधानसभाला अण्णा नक्कीच आमदार होतील आणि विधान भवनामधून या ठिकाणी अण्णाला घवघवीत मंत्रिपदावर अण्णा गेल्याशिवाय राहणार नाहीत, कारण तेवढं स्किल माणसाच्या अंगातच कायमस्वरूपी असावं लागतं, ते स्किल अण्णामध्ये भरलेलं आहे। मी एक उदाहरण सांगतो, बेलगाव देवस्थानाची रेणुका मातेची फाईल आहे, अण्णांचं पत्र होतं, मी मंत्रालयात ती फाईल घेऊन फिरत होतो, नुसतं फाईल बघितली म्हणायची फाईल कुणाची आहे, पत्र कुणाचं, धस अण्णा लगेच साई, म्हणजे मंत्रालय सुद्धा इतका प्रभाव भयंकर अण्णांचा आहे अधिकाऱ्यांवर, ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कारण इथं पण पाहतो आपण, पण राज्यस्तरावर जसे विधानसभेचे आमदार आहेत
त्या ठिकाणी ते ग्रामपंचायतचे सदस्य प्रमाणे असतात. मंत्री ते मंत्र्यांचं त्या ठिकाणी राज्य असतं. पण मंत्र्यासारखीच पावर विधान परिषदेचा आमदार असून सुद्धा या ठिकाणी देवस्थानाला आपल्या ह्याच्यामध्ये मतदारसंघात 16 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झाले. आणि बीड जिल्ह्यामध्ये आठ देवस्थानाला हा निधी प्राप्त झाला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत. परंतु आपल्या आष्टी तालुक्याला त्या ठिकाणी 16 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त केले. त्याबद्दल अण्णांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत. त्या रेणुका देवस्थानासाठी अण्णांनी या ठिकाणी 5 कोटी रुपये दिले. त्यामुळं प्रथमतः सर्व ग्रामस्थ रेणुका सेवा समिती आणि सर्व परिसरातील सर्वांच्या वतीने अण्णांची या ठिकाणी प्रथमतः हार्दिक असे अभिनंदन. आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णांनी कोणत्याही पक्षातून उभा राहावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. भविष्यातील आमदार हे अण्णाच असावे. 10 वर्षाचा बॅकलॉग हा भरून काढण्यासाठी ह्या जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास धमकसुद्धा अण्णांमध्ये आहे. म्हणून अण्णा आमदार झाले पाहिजे सर्वसामान्यांची इच्छा आहे. प्राध्यापक अमृत पोकळे या ठिकाणी बेलगाव हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी सुरेश धस यांच्यामुळंच होऊ घातलेला आहे. आणि जो 5 कोटी निधी त्यांनी भरभराटून या ठिकाणी दिलेला आहे त्या माध्यमातून ते म्हणले ब्लॉक वगैरे हे टाकले. ब्लॉक हे त्यांनीच टाकलेले आहेत. सभामंडपही त्यांनीच दिलेला आहे आणि उर्वरित 5 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. आणि तीर्थक्षेत्र करीन असा त्यांचा शब्द आहे. त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणाहून भरपूर त्यांच्या अपेक्षापेक्षाही मदत भरपूर होईल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि मी माझी 100% दस साहेबाला पाहून यात कसलाही वावगा म्हणजे हे थांबणार नाही. माजी सरपंच बेलगाव, रेणुकादेवी मंदिर बेलगाव यासाठी आमदार सुरेश अण्णा धस यांनी 12 कोटी 31 लक्ष रुपयाचा निधी या गावासाठी मंदिरासाठी 5 कोटी रुपये असा भरपूर असा निधी दिलेला आहे. त्यामुळं या निधीच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्र रेणुकाई मंदिर या ठिकाणी भरपूर असे विकास कामं केली जाणार आहेत. त्यामुळं गावकरी आमदार सुरेश धस यांच्यावर खुश आहेत. आणि या ठिकाणी आदरणीय आमदार सुरेश धस यांना या गावामधून विधानसभेसाठी भरपूर असे मतदान होईल त्याबद्दल कुठलीही शंका नाही. म्हणून आमदार सुरेश धस यांनी आज या ठिकाणी या कामाचा नारळ फोडला आणि जे काही कामं झालेले आहेत त्यांचा लोकार्पण सोहळा पण केलेला आहे. त्यामुळं मी गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. माणूस आमदार सुरेश धस काय द्यायची त्यांनी भरपूर दिली. सध्या म्हणजे धस साहेबाच्या मार्गदर्शनाखाली कसे विकास कामं सुरू आहेत, किती निधी दिला आहे, काय तुमच्या भावना आहेत? 12 कोटी पूर्ण टोटल सगळं 12 कोटी निधी उत्पन्न ही करून दिलेला आहे. तरी त्यांना कोटी धन्यवाद. नाही सध्या कामाचा माणूस कोण वाटतं आणि अण्णाविषयी काय तुमचं मत आहे? कामाचा माणूस निधी आणला ना 12 कोटी हे अण्णांनी सांगलेला आहे. अण्णा यशस्वी होणारच आहेत. 12 कोटी 31 लाख रुपये निधी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि त्याला जास्तीत जास्त मताने आम्ही कोणत्याही पक्षात असू कशात असू ते ज्या पक्षात जातील त्या पक्षात आम्ही त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आणि आमच्यासाठी सगळ्याच गोष्टीतून उपकार आहेत त्यांचे. आणि इथून पुढे बी आम्ही अन्नाच्याच पाठीशी त्यांना अन्नासाठी झटून भरपूर मेहनत करून काम करणार. तर मिळणारच आहे. मिळलं तरी बघून नाही केलं तरी आम्ही काम करणारच वाशात जाऊन द्या तिथं तर आम्ही काम करायला खंबीर आहे. आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे आमदार माननीय सुरेश अण्णा धस यांनी 4 कोटी 30 लाख रुपये आमच्या या देवीच्या कार्यक्रमाला दिलेले आहेत. तरी ते येत्या निवडणुकीला उभं राहणार आहेत. तरी त्यांना आमच्या सगळ्या गावाच्या वतीनं त्यांना निवडून देण्याचे आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांनी हा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मी थांबतो. आत्तापर्यंत जवळजवळ 90% धस साहेबांनीच दिलेलं आहे. आत्ता त्यांनी आमच्या देवस्थानसाठी 4.5 कोटी रुपयाचे विकास कामाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि धस साहेबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर
तर आमचं काही कोणतं पक्ष नाही. सुरेश धस म्हणजेच आमचा पक्ष आहे. ते कुठूनही उभा राहू, कुठून आम्ही त्यांच्या पाठीमागेच आहोत. त्यांची भरपूर प्रगती व्हावी एवढीच जगदंबे मातेच्या आणि प्रार्थना. धन्यवाद. कास्त हा सर्व गावकऱ्यांनी मला ओबीसीला सरपंच दिल्याबद्दल तर अतिउत्तम. मी आधी गावाचे आभार मानतो आणि गावचा विकास आम्ही तसे अण्णाचेच कार्यकर्ते होतो आणि आत्ता बी चालू सरपंच असल्यामुळं तर अण्णाच्या शब्दावरच आहेत. तर नक्कीच अण्णांनी आमच्या शब्दाला भरभरून असं वेळ दिलेलं आहे. त्याबद्दल मी अण्णाचे मनपूर्व आणि गावकऱ्याच्या तर्फे सुद्धा अण्णाचे मी ह्या बेलगावमध्ये स्वागत करतो आणि गावकऱ्यांना असाच उत्सव राहणार आहे की अण्णा आमदारकीला उभा राहिली तरी हे गावकरी इतक्या जोमाने उत्सव देणार आहेत की अण्णाचा प्रतिसादाला अनुभव भरपूर वेळ देणार आहे. त्याने आमदार साहेबांनी असताना विधान परिषद सदस्य असताना जवळपास 10 ते 15 लाख रुपये सुरुवातीला 2014च्या आधी निधी दिला होता. यानंतर 10 वर्ष सुरेश अण्णा काय जे लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघाचे नव्हते, तरी पण ज्यावेळेस बाहेरच्या लोकांनी त्यांना सपोर्ट करून ते विधान परिषदेचे आमदार झाले. भाजप सरकारमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याबरोबर त्यांचे चांगले संबंध असल्यामुळं या राज्याचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची रोज बस असल्यामुळं आणि चांगली परिचय असल्यामुळं आज हे रेणुका देवस्थान या भविष्यामध्ये 5 कोटी रुपये दिल्यामुळे स्वर्ग होणार आहे. आमदार साहेबांनी तसं सुरेश अण्णांनी भरपूर या गावासाठी दिले. यापूर्वी भरपूर कामं केलीत. आत्ता चालूमध्ये जवळपास 12-13 कोटी रुपयाचे कामं या गावासाठी दिलेले आहेत. भविष्यामध्ये ह्या कामामुळं ह्या ज्या देवस्थान आहे इथं स्वर्ग तयार होणार आहे. आष्टी शहर जवळ आहे आणि हे 7-8 गावाचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळं मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात आणि हा निधी जो मोठा भरीव निधी दिलेला आहे आणि आणखी भविष्यात देतो असं त्यांनी आत्ताच्या भाषणामध्ये सांगितलं आहे. आज हे आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही कोणतेही राजकारण न करता या ठिकाणी सर्व गावातले लोक एकत्र येऊन ह्या देवस्थानचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं भविष्यात या ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळ होईल यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न करू. आपल्या गावातले सर्व सहकार्य हे करून हे गाव कसं सुजलाम सुफलाम होईल. आमदार सुरेश धसच्या माध्यमातून आपल्याला इथं काय निधी आणता येईल आणि भविष्यात आम्ही सर्वजण त्यांच्या 100% आत्तापर्यंत पाठीमागं होतो आणि भविष्यातही 100% पुढं राहू. त्यांना ह्या 2024च्या निवडणुकीत कोणतंही चिन्ह असलं, त्यांचं कोणतंही चिन्ह असलं तर आम्ही सर्वजण त्यांना त्या चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करू असं मी आपल्याला सांगतो. माननीय माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल जर या ठिकाणी जर बोलायचं जर म्हटलं तर त्यांचा बेलगावर या वर्षभराच्या कालखंडामध्ये अतिशय भरभरून असं या ठिकाणी आम्हाला गावाचा विकास असेल, रस्ते असतील, स्मशानभूमीचं काम असेल, गावातल्या महादेव मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, या ठिकाणी शाळेचे कंपाऊंड असतील, असे विविध कामाला विविध प्रकारचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि देवीच्या बाबतीत आमच्या गावात भरपूर सदन गाव आहे, मोठमोठी लोक आहेत, परंतु एवढे पैसे देवीला या ठिकाणी उपलब्ध कधीच झाले नसते. परंतु या ठिकाणी अण्णांनी 4,90,00,000 रुपये या ठिकाणी त्यांनी असा भरपूर निधी सत्तेच्या त्यांच्या कामाच्या कौशल्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी तो इथं दिलेला आहे. त्याचा पाठपुरावा आमच्या गावचे भाचे उद्योजक प्रवीण वारे यांनी या ठिकाणी केलेला आहे. तो स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यातलं आणि रोजच अण्णांचं या बाबतीतले कामं पाहत असल्यामुळं त्यांनी पाठपुरावा केला. कारण यातलं एक उदाहरण जर सांगायचं जर म्हणलं तर स्वर्गीय विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं मामाचं गाव ब्रह्मगाव
आणि त्या ठिकाणी भाळवणी गाव छोटंसं गाव आहे, तिथलं मामाचं गाव आहे त्यांचं. आणि तिथले त्यांचे मेव्हणे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी झाल्यानंतर ते गेले आणि त्यांनी सांगितलं निंबाळकर काय पाहिजे आपल्याला. तर त्यांनी कुपनाच्या म्हणजे रेशन दुकानाच्या परवानगी मागितल्या. तर स्वर्गीय विलासरावजी हसले त्यांना. ते म्हणले राजदरबारी आल्यावर काय मागायचे ते कळलं पाहिजे. तसं या ठिकाणी प्रवीण वारे असतील, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सुरेश अण्णा धस असतील, त्यांना काय मागायचं आणि कुठून काय आणायचं याचं कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळं याच गावात नव्हे तर या परिसरातले मच्छिंद्रनाथगड असेल, माऊली मंदिर असेल, आष्टी म्हणजे पाटोदा आणि शिरूरची काही देवस्थानं असतील, त्या ठिकाणी भरपूर असा निधी आणलेला आहे. सिंचनाचे कामं केलेत, रस्त्याचे कामं केलेत, आरोग्याचे कामं केलेत आणि व्यक्तिगतसुद्धा काम ते करतात. लोकांच्या सुखदुःखात ते राहतात. त्यांचं कुटुंब सगळं या ठिकाणी अहोरात्र झटतं. त्यामुळं हा 7 कलमी कार्यक्रम त्यांचा असल्यामुळं त्यांना कुणीही रोखू शकत नाही. गेल्या लोकसभेला फार अडचणीचा काळ होता आणि अशा अडचणीच्या काळातसुद्धा त्यांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी लीड देण्याचं काम प्रतिकूल अवस्थेत त्यांनी केलं. त्यामुळं त्याची दखल म्हणून पंकजाताई असतील, माननीय त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री हे असतील, त्यांची नक्कीच दखल घेतील आणि त्यांना या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचं तिकीट मिळून ते भरभरून मतांनी विजयी होतील अशी मला त्यांच्या कामामुळं आणि लोकांच्या या ज्या भावना बदललेल्या आहेत आता की विकास पुरुष जर म्हणलं तर फक्त सुरेश अण्णा धसच आहेत. त्यामुळं त्यांना तिकीट मिळून आमदार होऊन ते मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला या प्रसंगी खात्री वाटते. आणि ही आमची रेणुका माता जी आहे ती पावणारी देवी आहे आणि या ठिकाणी त्यांनी दिल्यामुळं नक्कीच त्यांना ती पावल आणि त्यांचं उंच शिखर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पटलावर गाडल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. धन्यवाद.